नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। बिहार विधानसभा मतदारसंघातील निवडणुका ज्या पार पडल्या आहेत त्याची मतमोजणी आज सुरू आहे आणि अर्थातच भाजप प्रणित एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर रंगली आहे आणि त्याचे रिझल्ट नेमके काय असणार, त्याचा निकाल काय येणार आहे, या सगळ्याची उत्सुकता आहे आणि त्याबद्दलच आपण सगळे सविस्तर ही जी घडामोड आहे सकाळपासूनची ती जाणून घेणार आहोत। आपली लोकसत्ता ऑनलाईनची टीम आहे ती सकाळपासूनच या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे। निवडणुकीचे जे कल आहे ते कशा प्रकारे आहेत, सुरुवातीपासूनचे कल आहेत ते कोणत्या दिशेने झुकलेले आहेत, एनडीए किंवा महागठबंधन त्याबद्दलची माहिती आपल्याबरोबर शेअर करतील समीर सर। बरोबर प्रेसिता, तू जसं म्हणालीस आपण वेबसाईट पण सकाळपासून फॉलो करतो निवडणूक आयोगाची, तर एनडीएचं पारडं जड आहे हे आपल्याला बिहारच्या निकालांनी दाखवून दिलेलं आहे। आत्ताची जी आकडेवारी आहे ही जर आपण बघितली तर 87 जागी भाजप लीड करते, त्याच्या खालोखाल जनता दल युनायटेड म्हणजे जो नितीश कुमारांचा पक्ष आहे तो लीड करतोय आणि महागठबंधनला म्हणजे महाआघाडीला विरोधकांच्या बिहारच्या जनतेने नाकारल्याचं चित्र दिसतंय सध्या आपल्याला। हे जर आपण मॅप पाहिला तर इथे सगळीकडे भगवं चित्र दिसून येत आहे आणि याचाच अर्थ आहे की 122 ही मॅजिक फिगर आहे बिहारमधली आणि त्याच्याही बरंच पलीकडे म्हणजे बरंच पुढे गेलेलं दिसतंय एनडीए, त्यामुळे तिथे एनडीएचं सरकार येईल हे जवळपास निश्चित झालेलं आहे। सकाळपासून कल जे आहेत ते सांगतात की सरकार एनडीएचंच येईल। आता चर्चा अशी सुरू झालेली आहे की नितीश कुमार मुख्यमंत्री होतील का, आणि जर नितीश कुमार मुख्यमंत्री झाले नाहीत तर मग तो दुसरा जो चेहरा असेल तो कोण असेल। आपण बघितलं की 2000 पासून मागच्या आत्ताच्या टर्म पर्यंत नितीश कुमारच मुख्यमंत्री पदाचा चेहरा राहिले होते आणि यावेळेला पण त्यांची चर्चा आहे। पण समजा भाजपच्या जागा जास्त जिंकल्या आणि जर त्यांनी तो दावा केला तर तो चेहरा कोण असेल हे बघणंही महत्वाचं असेल। प्रेसिता, बिहारची निवडणूक खरं तर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे। भाजपच्या ज्या उमेदवार होत्या मैथिली ठाकूर, त्या निवडणुकीच्या रिंगणात त्यांना उतरवण्यात आलं आणि अर्थातच त्यांची विधानं असतील किंवा त्यांची काम करण्याची एकंदर पद्धत असेल त्यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती। त्यांची विधानं जी होती त्याचे मीम्स देखील अनेक व्हायरल झाले होते आणि अर्थातच या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे जे नेते आहेत त्यांचे जावई शिवदीप लांडे हे देखील बिहार विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत निवडणुकीच्या रिंगणात। तर त्यांचा एकंदर निकाल काय आहे, मैथिली ठाकूर आणि अर्थात शिवदीप लांडे याबद्दलची माहिती आपल्याला प्रवीण सर देणार आहेत। प्रवीण सर, आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत? नक्कीच, आपण तू जसं म्हटलेस की शिवदीप लांडे आणि मैथिली ठाकूर हे दोन बिहारमधले जे चर्चेतले उमेदवार होते, यावेळेस एक 10 ते 15 सेलिब्रिटीज आणि इतर राजकीय पार्श्वभूमीचे उमेदवार, त्यापैकी हे दोन चर्चेतले उमेदवार होते आणि महाराष्ट्रासाठी यांचं कनेक्शन असं होतं। सगळ्यात पहिलं म्हणजे शिवदीप लांडे जे महाराष्ट्राचे जावई आहेत आणि त्यांच्या निवडणूक कारकिर्दी संदर्भात बरीच चर्चा, बरेच अंदाज बांधले जात होते। पण आपण जसे आकडेवारी पाहतोय, शिवदीप लांडेंची आगेकूच ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये होताना दिसत नाही। त्यांची दबंगगिरी पोलीस गणवेशात चालताना पाहायला मिळाली, पण निवडणुकीच्या रिंगणात शिवदीप लांडेची दबंगगिरी दिसत नाही अजून तरी। आतापर्यंत जे कल आपल्याला हाती आले त्यानुसार शिवदीप लांडे पिछाडीवर आहेत। तीच परिस्थिती मैथिली ठाकूर यांची सुद्धा आहे। आपण जर बघितलं तर निवडणुकीच्या आधी मैथिली ठाकूर हे नाव गायनासाठी, संगीतासाठी, तिच्या गाणं कौशल्यासाठी ओळखलं जायचं। सोशल मीडियावर तिचे खूप सारे चाहते होते, इन्फ्लुएन्सर्स होती, पण तिने रिसेंटली भाजपमध्ये प्रवेश केला होता निवडणुकीच्या आधी आणि तिला अलीनगरमधून भाजपनं उमेदवारी दिली होती। अपेक्षा ही होती की मैथिली ठाकूरचा हा जो इन्फ्लुएन्स आहे सोशल मीडियावरचा, जेनझीज मधली तिची क्रेज आहे, तरुण मतदारांमधली, तरुण उमेदवारांमधली जी काही तिची क्रेज आहे, त्याचा फायदा मैथिली ठाकूरच्या निमित्ताने भाजपला व्हावा आणि त्या मतदारसंघात भाजपला निवडून येता यावं। पण आतापर्यंतचे कल पाहिले तर मैथिली ठाकूर ही पिछाडीवर आहे। खरं तर प्रचारादरम्यान मैथिली ठाकूरने केलेली काही विधानं ही वादात सापडली होती, त्या संदर्भात बरेच ट्रोलिंग सुद्धा झालं होतं। तिने तिथल्या काही सामाजिक गटांच्या चिन्हांसंदर्भात केलेली विधानं असतील किंवा तिला न्यूज चॅनल संदर्भात किंवा न्यूज चॅनलच्या रिपोर्टर्सकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नानंतर तिने दिलेली काही उत्तरं त्याबद्दल ट्रोलिंग झालेलं असेल। एकंदरीतच मैथिली ठाकूर बद्दलचं हे जे ट्रोलिंग आहे त्याच्यावरून या राजकीय आघाडीचे राजकीय वादाचा अंदाज बांधला जात होता आणि तेच चित्र आपल्याला आतापर्यंतच्या कलांमध्ये दिसतंय। मैथिली ठाकूर पिछाडीवर आहे। अजून निवडणुकाच्या मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी आहेत, त्या फेऱ्यांमधून नेमकं काय चित्र येते ते पाहणं आवश्यक असेल। त्यानुसारच मैथिली ठाकूरचं खरं तर पुढचं भवितव्य आपल्याला निश्चित समजता येईल।
नक्कीच. म्हणजे मैथिली ठाकूर यांचा जो सोशल मीडियाचा जो क्राऊड आहे, म्हणजे त्या एक गायिका आहेत आणि त्याचा त्यांना नक्कीच यामध्ये फायदा होऊ शकतो. त्यांचा जो एक ऑडियन्स बिल्ड त्यांनी केलेला आहे आणि अर्थातच आता आपण जर निकाल पाहिले तर त्याचा कल आपण त्या दृष्टीनं त्या आघाडीवर असल्याचं दिसतंय. आणखी एक या निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाची बाब म्हणजे प्रशांत किशोर यांची या निवडणुकीत असलेली प्रशांत किशोर यांचा सहभाग असलेला या निवडणुकीत त्यांचा जनसुराज पक्ष या निवडणुकीत उतरला होता. त्यांची विधानं देखील होती की ह्या निवडणुकीत जर त्यांच्या पक्षाला 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्या किंवा नितीश कुमार यांच्या पक्षाला 25 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर ते राजकारण सोडतील असं एक बोल्ड विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या या फॅक्टरचा कुणाला फटका बसेल अशी देखील चर्चा होती. आपल्याबरोबर अमित जोशी सर आहेत, ते आपल्याला अधिक याबद्दलची माहिती देतील की सर, प्रशांत किशोर म्हणजे राजकीय रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक वर्ष राजकारण जवळून पाहिले, अनेक पक्ष त्यांनी स्वतः त्याचे एक अॅनालिटिक्स जे आहे त्यांनी पाहिलं आहे आणि आता स्वतः ते या सगळ्या विरोधात निवडणुकीत उतरलेत. त्यामुळे त्याचा काय इम्पॅक्ट आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळेल? एक जमेची गोष्ट अशी होती या निवडणुकीमध्ये की प्रस्थापित पक्ष असताना एक माणूस स्वतःचा पक्ष स्थापन करतो आणि पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरतो. खरं तर एक वेगळी गोष्ट आहे, कारण आता आपण भारतातले सर्व राजकीय पक्ष बघितले. अनेक पक्षांना मोठा इतिहास आहे, अनेक वर्ष 50-100 वर्षापेक्षा जुने आहेत, अनेक वर्ष 20-30 वर्षापूर्वी स्थापन झालेत. पण त्यांनी त्या राज्यामध्ये मुख्यमंत्री पद किंवा सत्ता स्थापन केलेली आहे. असं असताना एक वेगळं स्वतःची जागा तयार करण्याचा प्रयत्न प्रशांत किशोर यांनी केला होता. आणि प्रशांत किशोर आपल्याला माहितीये की गेल्या 15 वर्षामध्ये अनेक राजकीय पक्षांना निवडणूक जिंकून देण्याचं काम किंवा निवडणुकीमध्ये एक मोक्याचा मुद्दा असतो, तो मुद्दा देत ती निवडणूक फिरवण्याच्या कामामध्ये प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा होता. आणि असे हे प्रशांत किशोर जेव्हा स्वतः निवडणूक लढवत आहेत तेव्हा त्यांचं पूर्ण राजकीय कौशल्य म्हणण्यापेक्षा जे आराखडे ते याआधी दुसऱ्या पक्षांबाबत बांधत होते आणि ते यशस्वी ठरत होते, ते स्वतःच्या पक्षाबाबत किती यशस्वी ठरतात याची सगळ्यांना उत्सुकता होती. आणि एकंदरीत आपण बघितलं तर प्रशांत किशोर यांनी त्यांच्या जनसुराज पक्षाने जवळपास सगळ्या जागा या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये लढवल्या आहेत. पण फार कमी जागा म्हणजे अगदी 5पेक्षा कमी जागा त्यांना त्या ठिकाणी मिळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. किंवा आता थोड्या वेळात जे आकडे स्पष्ट होतील तेव्हा खरा आकडा त्याच्यामध्ये आपल्याला कळेल. पण एकंदरीतच एक वेगळी आशा म्हणण्यापेक्षा एक उत्सुकता होती की प्रशांत किशोर जर का बिहारच्या निवडणुकीत यशस्वी ठरले असते तर मग पुढच्या इतर राज्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मग कसा प्रभाव टाकला असता किंवा त्यांची पावलं कशी पडली असती. भारताच्या या राजकीय पटलावर एका नेत्याचा बिहारपुरता काय ना उदय झाला असता. पण ही सगळी उत्सुकता या ठिकाणी फोल ठरलेली आपल्याला बघायला मिळाली आणि पूर्णपणे कल हा भाजप आघाडीकडे त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे जी बिहारच्या निवडणुकीमध्ये 2 राजकीय मोठ्या पक्षांच्या किंवा मोठ्या आघाडींच्या हाणामारीमध्ये एक पोकळी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि ती पोकळी किंवा ती जागा प्रशांत किशोर घेतील आणि एक मोठा प्रभाव बिहारच्या निवडणुकीमध्ये आगामी काळामध्ये पाडतील असं वाटत होतं. पण ती शक्यता या ठिकाणी नष्ट झालेली आहे किंवा नाहीशी झालेली आहे. आता प्रशांत किशोर पुढे काय करणार याची पण उत्सुकता आहे. म्हणजे बिहार निवडणुकीपुरतं ते काम करणार का, बिहार राज्यापुरतं ते काम करणार का आणि इतर राज्यांमध्ये ते आता पुढे काय करणार आणि ॲज अ राजकीय रणनीतिकार म्हणून या पुढच्या काळात त्यांची कारकीर्द कशी असेल याची सुद्धा आता उत्सुकता लागून राहिली आहे. नक्कीच. प्रशांत किशोर यांच्या आतापर्यंत जे कल पाहिले तर प्रशांत किशोर यांच्या जनसुरक्षा पक्षाला अजूनही एकही जागेवरती आघाडी घेता आलेली नाहीये. त्यामुळे अर्थातच त्यांचं यापुढचं राजकीय जे काय वर्चस्व आहे ते कशाप्रकारे प्रस्थापित राहील आणि त्यांच्या त्यांचं पुढे राजकीय भविष्य नेमकं काय असेल याबद्दलची उत्सुकता आहे. आपण लोकसत्ताच्या वेबसाईटवरती जसं पाहिलं की आपण एक पोलिंग पद्धतीनं घेतले जिथे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा असेल यासाठीचं एक आहे ते आपल्याला किशोर सर दाखवतील. किशोर सर, आपल्याला
सांगाल तुम्ही? हो, आपल्याला माहिती आहे की आता बिहारचे निकाल तर जवळपास स्पष्ट होतोय, आघाडीचे जागा येत आहेत. तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार कोण याच्यासाठी चर्चा सुरू होती. तर नितीश कुमार यांचं नाव नक्कीच आघाडीवर होतं, कारण ते ऑलरेडी मुख्यमंत्री होते. महागठबंधनने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचं दावेदार म्हणून निश्चित केलं होतं आणि भाजपमधून सम्राट चौधरी जे उपमुख्यमंत्री होते त्यांचंही नाव चर्चेत होतं. तर आपल्या वेबसाईटवरती ज्या वाचकांनी व्हिजिट केली आहे त्यांच्यापैकी कोणी कोणाला किती मतदान केले हे आपण पाहूया. आपण या ठिकाणी आता तेजस्वी नितीश कुमार यांचा फोटो नेतोय आणि त्यानंतर आपण इथे निकाल पाहतोय. तर तब्बल आता 35% लोकांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील हे सांगितलेलं आहे आणि अजूनही ते निकाल पूर्ण लागलेला नाहीये. सो तेजस्वी यादव यांना 30% लोकांनी पसंती दिलेली आहे, प्रशांत किशोर यांना 19% आणि सम्राट चौधरी जे भाजपचे आहेत त्यांना 15% पसंती दिलेली आहे. तेजस्वी यादव यांच्या निकालाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 5 राऊंड झालेले आहेत आणि 5 राऊंडवर मधून ते आपल्याला 106 मतांनी पिछाडीवर दिसत आहेत. अजून बरेच राऊंड बाकी आहेत, पण जो नेता मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता विरोधी पक्षाचा तो पिछाडीवर असल्यामुळे हे एक मोठी आरजेडी पक्षासाठी आपण हानी म्हणूया, कारण त्यांनी जेवढ्या जागा लढवल्या त्याच्यापेक्षा अर्ध्या जागांवरती सुद्धा ते अजून आघाडीवर नाही पोहोचलेत. त्याच्यामुळे आरजेडीसाठी हा मोठा धक्का असू शकतो. नक्कीच, म्हणजे लोकसत्ताच्या या पोलिंगनुसार आपण पाहिलं की बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल आणि आपण त्याचं रेटिंग देखील पाहिलं की कशा पद्धतीनं नितीश कुमार, तेजस्वी यादव यांच्यासाठी मतदान केलं गेलंय. अर्थातच अजून निकाल पूर्णपणे आलेले नाहीत, त्यामुळे आत्ताचा जो कल पाहिला तर एनडीए कडे हा मतदारांचा कल झुकलेला पाहायला मिळतोय. मात्र एनडीए जरी सत्तेत आली तरी नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार का अशी देखील चर्चा आहे आणि त्याबद्दलचीच अधिक माहिती आपल्याला देणार आहेत आपल्याबरोबर लोकसत्ता ऑनलाईनचे कार्यकारी संपादक विनायक परब सर आहेत. विनायक सर, काय सांगणार? प्रेसिदा, तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की ही निवडणूक ही बिहारसाठी कलाटणीची अशी निवडणूक असणार आहे. ती होती किंवा आहे असं आधीपासून म्हटलं जातंय. यातला कलाटणीचा मुद्दा जो आहे, म्हणजे आपण समजा जर का सगळे एक्झिट पोल बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट होतं की एनडीए येणार आहे. तर त्याच्यामुळे एनडीए येणार हे नक्की होतं. कलाटणीचा मुद्दा असा असणार आहे की मुख्यमंत्री कोण असणार आहे, कारण नितीश कुमार आतापर्यंत सलग इथे मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. अगदी एक छोटासा कालावधी फक्त अपवादाचा राहिलाय, पण बाकी नितीश कुमारच राहिलेत. आतापर्यंत नितीश कुमारांच्या बद्दल खूप चर्चा राजकीय वेगवेगळ्या पद्धतीने झाली. त्यांनी कधी एनडीए बरोबर आले, कधी महागठबंधन बरोबर गेले, पुन्हा एनडीए बरोबर आले, पुन्हा महागठबंधन बरोबर गेले. पण या सगळ्या कोलांटुड्या ज्या आहेत याच्यामध्ये देखील मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारच राहिलेले होते. म्हणजे अगदी त्यांना पलटूराम असंही म्हटलं गेलं, पण त्यांना कितीही पलटूराम म्हणा, कोलांटुड्या म्हणा, पण तेच सत्ताधारी राहिले आणि तेच मुख्यमंत्रीपदी राहिले. मुद्दा आता पुढचा असा असणार आहे की आता कल असे दिसत आहेत की ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळतील एनडीएमध्ये असं लक्षात येतंय. तर हे सर्व असं झाल्यानंतर देखील नितीश कुमारच राहणार का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी आता एक उल्लेख केला सम्राट चौधरींचा, तर सम्राट चौधरी आता मुख्यमंत्री होतील का, कारण भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आपल्याला आता संपूर्ण भारतभरात लक्षात आलंय की ज्या क्षणी भारतीय जनता पार्टीला अधिक जागा मिळतात त्यावेळेला मुख्यमंत्रीपदी असलेला दावा जो आहे तो सर्वसाधारणपणे भारतीय जनता पक्ष करतो आणि ती संधी आतापर्यंत त्यांनी सोडलेली नाही असं आतापर्यंत लक्षात आलंय. अगदी एक छोटासा फक्त अपवाद आहे. पण एकूण बिहारमधली चर्चा मात्र सम्राट चौधरींच्या बद्दलची नाहीये, ती नितीश कुमारच राहतील असं आहे. त्याचं कारण नितीश कुमारांनी ज्या पद्धतीने सोशल इंजिनिअरिंग बिहारमध्ये घडवून आणलेलं आहे, म्हणजे इतर ओबीसी आहेत, महादलित आहेत, तर या सगळ्यांना एकत्र करून त्याची एक वेगळी मोट बांधून नितीश कुमार राहिलेले आहेत. आणि नितीश कुमार कितीही काही झालं तरी सत्ताधारी राहणं आणि मुख्यमंत्रीपदी राहणं याचं गमक जे आहे ते देखील त्या सोशल इंजिनिअरिंगमध्येच दडलेलं आहे. हे सोशल इंजिनिअरिंग अद्यापपर्यंत भारतीय जनता पक्षाला देखील अतिशय उत्तम पद्धतीने जमलेलं नाही आणि आत्ताचा जो काही आपण निकाल पाहतोय यामध्ये देखील या सोशल इंजिनिअरिंगचा वाटा हा खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये ओबीसींचा वाटा जो आहे तो खूप मोठा आहे, कारण बिहारमध्ये आपण बघितलं तर पलीकडच्या बाजूला आपल्याला जे पक्ष विरोधी पक्ष एकत्र आलेले दिसतात त्याच्यामध्ये मुस्लिम आणि इतर, मुस्लिम आणि यादव असं एक एकत्र आलेलं राजकारण दिसतंय. तर त्यामुळे बिहारमधलं जे सगळं राजकारण आहे ते जातीपातींचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि सोशल इंजिनिअरिंगमुळे कदाचित नितीश कुमारच, म्हणजे त्यांच्या जागा कमी आल्या तरी नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदी राहतील असं दिसतंय. एक दुसरा आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो राहुल गांधींच्या संदर्भात आहे. मगाशी माझा सहकारी किशोर त्याने उल्लेख केला होता
की तेजस्वी यादव यांच्याकडे मुख्यमंत्रीपदी येतील किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. वोट चोरीचा मुद्दा आला आणि त्याच्यानंतर तेजस्वी यादवांना त्याचा फटका बसला असं आता दिसतंय. त्याचं कारण आकडेवारी आत्ताची असं सांगते की एकूण 183 मतदारसंघ होते ज्याच्यामध्ये राहुल गांधींनी ती वोट अधिकार यात्रा जी होती ती केली होती. पण त्या 183 मतदारसंघापैकी 140 मतदारसंघामध्ये त्यांना सपाटून मार खायला लागलाय. म्हणजे विरोधक जे आहेत ते 140 मतदारसंघामध्ये पिछाडीवर आहेत. याचा अर्थ असा काढता येऊ शकतो की एकूण राहुल गांधींची जी काही वोट अधिकार यात्रा होती त्याचा काही फारसा प्रभाव जो आहे तो इथे आपल्याला दिसत नाहीये बिहारमध्ये. सगळ्यात महत्वाचा भाग असा असणार आहे की पुन्हा एकदा म्हणजे नितीश कुमारांच्या संदर्भात की नितीश कुमारांना बिहारमधली सत्तेची चावी ही नितीश कुमारांच्या हातात गेली 20 वर्ष आहे आणि ती सत्तेची चावी जी आहे आता त्यांच्याच हातात राहणार का सत्तेची चावी आता हस्तांतरित होणार आहे का चावी नितीश कुमारांकडे असणार आहे. पण हात जो आहे तो मागचा मात्र भारतीय जनता पक्षाचा असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता आपल्याला जसजसे निकाल यायला लागतील त्यांचं विश्लेषण जसजसं यायला लागेल तसतसं हे पाहणं हे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. येस प्रेसिदा. सर मला अजून एक प्रश्न त्या अनुषंगाने विचारायचा आहे की आताच्या निवडणुकांचा कल जर आपण पाहिला तर त्यावरून अशी एक चर्चा आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जसा कल होता की सुरुवातीच्या काही जे टप्पे पार पडले होते मतमोजणीचे तेव्हाच आपल्याला पाहायला मिळालं होतं की महायुतीकडे एकंदर मतदारांचा कल झुकला होता. त्याच पद्धतीनं इथे एनडीएचा देखील एकतर्फी त्यांना जे आहे पूर्ण बहुमताच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. तर महाराष्ट्रासारखीच परिस्थिती मतदानाची इथे पाहायला मिळते का? हो पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्वाचं असं आहे की महिला मतदारांची चर्चा सर्वात जास्त आहे बिहारच्या संदर्भात. महाराष्ट्रामध्ये जशी लाडकी बहीण योजना होती तशी अगदी निवडणूक जाहीर होण्याच्या 1 महिना आधी महिलांसाठीची योजना आली आणि महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये आले. तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम महाराष्ट्रासारखा बिहारमध्ये देखील पाहायला मिळतोय अशी आत्ताची सर्व प्राथमिक चर्चा आहे. आणि परिणाम तर आपण पाहतोच आहोत की अगदी एकतर्फी कल आहेत. अगदी मगाशी समीरने देखील त्याचा उल्लेख केला. तर एकतर्फी कल हे तुम्हाला इथे थेट पाहायला मिळत आहेत. ओके. त्याचबरोबर आणखी एक चर्चेतला मुद्दा म्हणजे मतचोरी विरुद्ध घुसखोरी असा होता. म्हणजे आता आपण पाहिलं की महाराष्ट्रच काय किंवा बिहार काय असेल किंवा अन्य राज्य असतील व्होट चोरीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे आणि त्याच अनुषंगानं काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला होता की विशेष फेर तपासणी घ्यावी मतदार याद्यांची आणि ती घेतली गेली होती. निवडणूक आयोगानं देखील पत्रकार परिषद घेत विरोधकांचे जेवढे प्रश्न होते त्यांचे आरोप होते त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विरोधकांचा अर्थात त्यामध्ये समाधान झालं नव्हतं आणि आता आपच्या म्हणजे 2 दिवसांपूर्वी मतमोजणीच्या 2 दिवसांआधीच आपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की 80 लाख मतांची चोरी झाली आणि यामध्ये भाजपचाच अर्थात हात आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीचे निकाल जे येतील आता थोड्या वेळात त्याचं चित्र स्पष्ट होईलच. पण त्यानंतरही हा मुद्दा पुन्हा वोट चोरीचा मुद्दा जो आहे तो लावून धरला जाईल का? म्हणजे 100% त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये गेले महिनाभर वोट चोरीचा मुद्दा जो आहे तो विरोधी पक्ष जे आहेत त्या सर्व विरोधी पक्षांनी लावून धरलेला आहे. त्यामुळे फक्त आता त्यांना पुन्हा एकदा कदाचित बिहारचे निकाल पाहिल्यानंतर विचार करावा लागेल की हा मुद्दा आपण कितपत ताणून धरायचा आहे, कितपत लावून धरायचा आहे. राजकारणामध्ये खूप वेगवेगळ्या शक्यता असतात. तर कदाचित बिहारमध्ये तो मुद्दा चालला नाही पण कदाचित महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा चालू शकतो असंही होऊ शकतं. पण 100% त्यांना विचार करावा लागेल. म्हणजे उद्धव ठाकरे आणि जी मंडळी आहेत विरोधक जे आहेत त्यांना 100% याचा पुनर्विचार करावा लागेल की हा मुद्दा आपण लावून धरायचा आहे का आणि कितपत लावून धरायचा आहे. आणि याचा महाराष्ट्राच्या या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खास करून मुंबईची जी निवडणूक आहे म्हणजे मुंबई आणि ज्याला आपण MMR रिजन म्हणतो त्यामध्ये त्यांना याचा विचार 100% करावा लागेल. आणि तो विचार त्यांनी कदाचित करायला सुरुवात केली आहे असं आपल्याला कुठे दिसतंय. तर काँग्रेसने निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तसं त्यांनी सांगितलंय. वारंवार आतापर्यंत काँग्रेसच्या महत्वाच्या 2-3 नेत्यांनी अगदी प्रदेशाध्यक्षांनी देखील सांगितलं की काँग्रेस स्वतंत्रपणे उतरणार आहे. कारण काँग्रेसला जो मुद्दा आहे तो घुसखोरीचा मुद्दा हा समजा जर का म्हणजे शिवसेनेने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेने लावून धरला आणि राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती जर का आपण बघितली तर ती काँग्रेससाठी खूप अडचणीची आहे. आणि आता बिहारच्या निकालानंतर तर मला असं वाटतं की काँग्रेस 100% स्वतंत्रपणे लढण्याचा विचार नक्कीच करेल.
या निवडणुकीत आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महागठबंधनकडून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बघितलं जात होतं, मात्र आता लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं आपण जर कल पाहिलं तर पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. तर ह्याचा म्हणजे नेमका इम्पॅक्ट सर काय असेल आरजेडी? त्यांच्यासाठी हा खरंच खूप मोठा फटका आहे, कारण तेजस्वी यादव यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आणि असं सांगितलं जात होतं की एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असतो, म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधातलं जनमत असतं, तर ते जनमत देखील बिहारमध्ये दिसतंय अशा स्वरूपाचं रिपोर्टिंग हे सुरुवातीच्या काळामध्ये सगळीकडे झालेलं होतं. पण ते म्हणजे दोन गोष्टी असतात, एक म्हणजे तुमचं अँटी इन्कम्बन्सी जे आहे ते मतामध्ये परिवर्तित व्हायला लागतं, तर तसं काही इथे झालेलं दिसत नाहीये. आणि तेजस्वी यादवांसाठी हा मोठा फटका आहे, त्याचं कारण पुन्हा 5 वर्ष जाणार आहेत. तर 5 वर्षानंतर त्यांचंही वय वाढलेलं असेल, बाकीच्याही गोष्टी खूप घडलेल्या असतील, तर त्याच्यामुळे कोणतीही निवडणूक त्यात एखादी संधी गेली की त्याच्यानंतर तुम्हाला साधारण 5 वर्ष थांबायला लागतं. आणि 5 वर्ष हा राजकारणाच्या बाबतीत बोलायचं तर प्रचंड मोठा कालावधी आहे, कारण 5 वर्षात खूप गोष्टी इकडच्या तिकडे होतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा फटका आहे. भाजपने जंगलराजचा मुद्दा लावून धरला होता, त्याचा हा परिणाम म्हणायचा का? त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटत नाही. बिहारचं राजकारण हे प्रामुख्याने जातीपाती आणि त्याच्या भोवती फिरतं. आणि मी मगाशी म्हटलं तसं की नितीश कुमारांनी ते सोशल इंजिनिअरिंग जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने घडवून आणलंय. आणि तुम्ही फक्त 1 किंवा 2च जातींना हाताशी धरून किंवा काय असं तुम्ही नाही करू शकत. आणि त्याचा हा खूप मोठा फटका आहे असं मला वाटतं. अर्थात. तर हे होते आतापर्यंतचे सगळे अपडेट्स. बिहारच्या निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात जाहीर होतील, त्यामुळे मतदारांचा कल नक्की कोणाच्या बाजूने आहे त्याचे अपडेट्स आपण पाहिले आतापर्यंतचे. त्यावर थोडक्यात एकदा नजर आपण टाकूयात. एनडीए आता सध्या 192 जागांवरती आघाडीवरती आहे, तर महागठबंधन 46 जागा, इतर 5 जागा, आणि यामध्ये प्रशांत किशोर यांच्या जनसुरक्षा पक्षाला अजून एकही जागा मिळालेली नाही. तर हे आतापर्यंतचे अपडेट्स आहे. अर्थात पुढचे काही टप्पे असतील मतमोजणीचे, ते देखील पार पडायचे आहेत. त्यामुळे नेमके कल काय असतील, नेमका निकाल काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. आणि जसं आपण आताही चर्चेत म्हटलं की महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जी पार पडली होती त्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यामध्ये जी काटेकी टक्कर रंगली होती, आणि सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच किंवा थोडक्या काही टप्पे पार पडल्यानंतरच जो कल पाहायला मिळाला होता त्यावरून महाविकास आघाडीने आरोप केले होते की वोट चोरी झाली आहे या सगळ्या याच्यामध्ये. आणि अर्थातच तो मुद्दा ह्या निवडणुकीतही चर्चेत आहे. त्यामुळे एकंदरच आजच्या मतमोजणीनंतर नेमके काय निकाल येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. लाईव्हच्या माध्यमातून लोकसत्ता डिजिटलवरती जाऊन तुम्ही याचे लाईव्ह अपडेट्स देखील पाहू शकता. आणि अर्थात लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरतीही याचे अपडेट्स लाईव्ह माध्यमातून त्याचबरोबर व्हिडिओ देखील आहेत, त्यामुळे ते पाहू शकता तुम्ही. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर अजूनही केलं नसेल तर, आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.